तर महाविकास आघाडीचं सरकार हे चांगल्या रीतीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कार्यरत होतं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ह्याच्यात. आणि संजय राऊत हे त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी विरोधकांकडून ज्या ज्या गोष्टींचा भडीमार होत होता त्यामध्ये ते अग्रेसर होते, त्यामध्ये ते बोलत होते. आणि मग कुठून तरी हा आवाज दाबायचा या ह्याच्यासाठीचं ज्या एजन्सी सेंट्रल एजन्सीज आहेत त्या सेंट्रल एजन्सीजचा मारा ठेवून तशा प्रकारचं हे करून लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज दडपण्याचं हे काम आहे. सर, आप क्या कहेंगे कि संजय राउत को जिस तरह से ईडी ने अरेस्ट किया है? अब ईडी एक ऑटोनॉमस एजेंसी है, उन्होंने कुछ चार्जेस लगाकर उनको ऊपर ये किए हैं. उन्होंने बार बार ईडी को इससे पहले भी मिलके उनकी बात साफ साफ रखी थी, लेकिन उसके बावजूद भी कुछ नए कारण निकालकर या कुछ जिनमें तथ्य हो ना हो ये तो अब पता चलेगा आफ्टर इन्वेस्टिगेशन. लेकिन संजय राउत बहुत वोकल रहे हैं. उन्होंने स्पष्ट शब्दों में उनकी भावना, उनकी भूमिका जो रही है, उनका रोल जो रहा है वो कहते रहे. लेकिन इसके बावजूद ये एक मैं समझता हूं कि इन सेंट्रल एजेंसीज को इस तरह से कोर्सिव एक्शन इस तरह से ये करना ये ठीक नहीं है. एक लोकतंत्र में जो एक अभिव्यक्ति स्वातंत्र्य जिसको कहते हैं, जो एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, उसको दबाने की कोशिश है. मात्र आता सुप्रीम कोर्टामध्ये जे याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या संदर्भात कधी सुनावणी होणार आहे, याचा परिणाम काय सुनावणीवरती होईल? सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी होते आहे, सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीचा आणि याचा तशा रीतीने कुठचं हे नाही, याचा इफेक्ट किंवा याचं हे पडण्याचं कारण नाही आहे. आणि आपण सगळे हे कायद्यामध्ये या देशामध्ये असलेल्या कायद्याला मानणारी लोक आहोत आणि कायद्याचं राज्य आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की न्याय देवता या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या केसेसमध्ये न्याय करणार. आता आम्ही सदनामध्ये जी काय आमच्या पार्लमेंटरियन म्हणून आम्ही एक खासदार म्हणून सांसद म्हणून जे काय आम्हाला अवेलेबल आहे त्याप्रमाणे आम्ही हे करतोय. 267ची नोटीस आम्ही दिलेली आहे, त्यावर आम्ही विरोध करू स्थगन प्रस्ताव. नड्डा यांनी असं म्हटलंय की अब संजय राउत को जिस तरह से उन्होंने हिरासत में लिया है उसके ऊपर वहाँ पे इन्वेस्टिगेशन चलेगा. उनकी बात बहुत उन्होंने साफ रखी है और मैं समझता हूँ कि उनको रिहा बहुत जल्दी किया जाएगा. जेपी नड्डा यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात शिवसेना संपत आहे. आता जेबी नड्डा वगैरे ही माणसं ही स्वतःला फार शक्तिशाली समजणारी, आज भाजप संपूर्ण देशव्यापी त्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बोलतायत. परंतु ही आज तरी लोकशाही या देशामध्ये आहे आणि लोक हे सगळे बघतायत.